मर्दंगेच्या नोंद आमच्या. म्हणून अशा प्रकारे एखादा पिशाच रूपामध्ये आपल्याला भेटला, मोठा संसार अवघड आहे. समोर बसलेल्या माझ्या सर्व मायमौल्यांना सांगतो, खरंच माझा संसार अवघड आहे की. असेच संसारात दोघं नवरा बायको होते महाराज. बायको एक म्हणायची तर नवरा एक म्हणायची. नवरा हा भाविक होता. नवऱ्याला वाटायचं की साधू संताला जेवू घालावं, घरी न्यावं. पण पत्नी कशी होती, त्यानं जर म्हटलं आपल्या पत्नीला, आहो आणि आपल्या गावात साधू संत आले, त्यांना आपण जेवायला घालायचं का, तिच्या विरोधात बोलावं लागत असत. एके दिवशी विचार केला आणि काय झालं, हे दोघं पती पत्नी असणारे, पती दारामध्ये उभा आहे, रस्त्याच्या मोठ्या दारामध्ये उभा आहे, पत्नी त्याच्या पाठीमागे उभा आहे. आणि संतांची मांदियाळी रस्त्यानं जात होती, भगवंताचं नामस्मरण करत, भगवंताचं भजन करत. कारण संत दर्शनी लाभ पद्मनाभ जोडला, असं आपल्या जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. म्हणून त्या भाविकाच्या मनामध्ये भाव निर्माण झाला. त्याला वाटलं काही करून या संत महात्म्यांना घरी आणून जेवू घालावं. का, एका सत्पात्रामुखी पडे अन्न, 3.5 कोट जेविले ब्रह्मवेते जाण. एका सत्पात्र्याला जर जेवू घातलं तर 3.5 कोटी ब्रह्मवेते जेवू घातल्याचं पुण्य लागते, हे त्याला माहित होत. पण विचार केला, आपण जर म्हटलं तर आपली पत्नी जेवू घालणार नाही. म्हणून त्यानं डोक्यामध्ये एक आयडिया, म्हणजे त्यानं विचार केला आणि डोक्यामध्ये त्याची आयडिया आली. त्यानं म्हणलं, काय आता आपण असं करायचं, यांना तर जेवू घालायचं, पण कसं घालायचं. ते संत महात्मे त्याच्या दारासमोरून भजन करत जात असताना हा काय म्हणतो, महाराज तुम्ही कितीही भजन म्हणत जा, आम्ही तुम्हाला आमच्या घरी बोलवणार नाही, की पाणी सुद्धा देणार नाही तुम्हाला. माग पत्नी उभं होते, ए काय म्हणता तुम्ही, मी सगळ्या महाराजाला बोलवतो, जेवू घालतो. कशाला जेवू घालता म्हणे. नाही नाही बोलवा तुम्ही त्यांना. त्याच्या मनात आनंद झाला महाराज. आणि हा धावत धावत गेला, सर्व संत महात्म्याचे पाय धरले, घरी आणलं आणि पत्नीनं स्वयंपाक करायला सुरुवात केली. महाराज स्वयंपाक झाला, पात्र वाढले, घरी म्हैस दिलेली होती, तूप खूप होतं, मध्ये मडकं तुपाचं भरलेलं होतं, पण वाढ म्हणायची ताकद नव्हती. वाढ म्हणलं तर कुठं नेऊन फेकून देते की. मग सगळे संत महात्मे जेवायला बसले, सगळे काय पदार्थ वाढले. याच्या मनामध्ये विचार येऊ लागला, तुपाचं मडकं घरात आहे, ते आणावं, सर्व साधू संत महात्म्यांना खाऊ घालावं. जर साधू संत महात्म्यांना खाऊ घाललं तर आपला अनंत जन्माचं पाप नाहीश होते माय बापू. म्हणून तो विचार करत होता. त्याच्या मनात विचार आला, महाराज कोणी जेवायचं नाही, आमच्या घरात ओवाळणीला सुद्धा तेल सुद्धा ओवाळणीला नाही. कसं नाही म्हणली, तेल तुपाचा मडका आहे म्हणली घरामध्ये, तुपाचा मडका आहे म्हणली घरामध्ये. असं म्हणतात काय म्हणली महाराज लोकांना. आतमध्ये गेली, मडको आणली, बड 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 टाकायला महाराज. आता मला सांगा, तूप म्हणजे काय साधी गोष्ट आहे का. हा, दुधाचं दही होते, दह्याचं लोणी होते, लोण्याचं तूप होते, तुपाचं पुन्हा लोणी होत नाही, हे मात्र निश्चित. गेल्यावर मग पुन्हा ते येणे नाही, नमो देव वंदे स्वयं प्रकाशवंत पाय. त्या भगवंताच्या चरणापाशी जागा मिळाल्यावर पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या कचाटेत यायची गरज नाही. दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू. अशा प्रकारे महाराज ते माऊली आली, बडबड बडबडतो. संत महात्मे जेवून तृप्त झाले, याच्या मनात आनंद झाला. आणि एके दिवशी काय होतं महाराज, त्याच गावाला एक नदी होती आणि त्या नदीला उन्हाळा असल्यामुळं जास्त पाणी नव्हतं, आपल्या कमरेच्या खालीच पाणी होतं. आणि दोघं नवरा बायको निघाल्यानंतर आतमध्ये नदीमध्ये गेल्यानंतर तिथं मात्र थोडीशी धार ओढत होती चांगल्या प्रमाणात. आता बाया माणसाला कुठं पोहायला येते, याला कळालं पक्क. नदीच्या मध्यस्थानी गेल्यानंतर पाण्याची धार वाढू लागली. वाढू लागल्यानंतर आपल्या पत्नीला काय म्हणतो तो, अहो थोडं मजा याला गच सुधर. गच काय म्हणली, पोकळ धरतो दिली हात जोड. आणि हात चोल्यावर त्या धारत वाहत गेली.
उलट प्राण्या फिरमागारी गोच्या खासील, उलट प्राण्या फिरमागारी गोच्या खासील, आला पोरमाईचा लोंढा वाहत जासी, हो आला पोरमाईचा लोंढा वाहत जासी, हो आला पोरमाईचा लोंढा वाहत जासी, आला पोरमाईचा लोंढा वाहत जासी. अशा प्रकारचा संसार आहे माय बापू. म्हणून या संसारामध्ये पती पत्नी म्हणजे भाविक असावे लागतात. ज्या घरामध्ये एकाच देवाची भक्ती करतात, ज्या घरामध्ये दया क्षमा शांती सत्य नामस्मरण विचार आणि ज्ञान आहेत, त्या घरामध्ये साक्षात भगवंत वास करतो. म्हणून देवाचं नामस्मरण आपण जर केलं, नामे वेधो नामे बोधो नामे अनुशरण नामे वारा वाजता धरी, नामचे देव दर्शन देती, नामेच होय मोक्ष प्राप्ती, अन नामे विष उतरते ऐशे नामाची ख्याती जगा माझी. नामानं विष सुद्धा उतरते, एवढी ताकद नामस्मरणामध्ये आहे. म्हणून संत मीराबाईला विष दिलं तरी ते अमृत झालं. नवे नवे आपल्या बसवण्णाला बिजरंक नावाच्या राजाने 7 दिवस विष पाजवलं, परंतु त्याचा अमृत झालं. कशामुळं? आनंद आनंद नित्य गावे गीत, आनंद आनंद नित्य गावे गीत, आनंद आनंद नित्य गावे गीत. जीवित्वाचे आनंद नाम गात संसार करावे, आनंद नाम गात संसार करावे. करीत स्वहिता जीवित्वाचे, करीत स्वहिता आनंद गात संसार करावे, म्हणून संत महात्मे सांगतात, मायबाप हो, भगवंताचं स्मरण करत करत आपला संसार करा. सुखाचा संसार आनंदे भरीन, जाईन ग माय मी माहुरासी. आहे की नाही? संसार सुखाचा करा, प्रेमानं करा. बरं काय? आणि असं आहे महाराज, आपल्या नाना प्रकारच्या इच्छा होत असतात, पण आपण अनइच्छा प्रारब्धामध्ये मोडत असतो. अनइच्छा प्रारब्ध, सोहीच्या प्रारब्ध, परइच्छा प्रारब्ध, 3 प्रकारचे नशीब देवाने शास्त्रकारांनी सांगितलेले. अनिच्छा प्रारब्धामध्ये तुम्ही आम्ही मोडतो. आपल्या इच्छा पुष्कळ आहेत. मला कार भेटावी, मला सुंदर पत्नी भेटावी, मला राजमहाल मिळावा, पण तुमचं नशीब तसं नाही, तुमचं दैव तसं नाही. सोयीच्या प्रारब्ध, संत महात्म्यांना असं वाटलं की आता मला अवतार घ्यायचे, अवतार घेतात, आणि आता मला जायचं, जातात. बरं काय? म्हणून बाळगीर महाराजांनी रामेश्वर बन महाराज बाळगीर महाराजाला म्हणाले, रामेश्वर बन महाराज केले कोलमे मुक्काम, झाले समाधिस्थ बापूजी लागे पाद पद्म, चला तुमचे मागो मागे येणे आहे आम्हा. बाळगीर महाराज म्हणाले, रामेश्वर बन महाराज बाळगीर महाराजाला म्हणाले, महाराज आणि आता मला जायचं आहे, तुम्ही पुढे चला, मी तुमच्या मागे येणार. म्हणून काय झालं, बाळगीर महाराज कोलंबीहून निघाले महाराज नांदेडला. आणि नांदेडला निघत असताना महाराजांचा जीव कासावी झाला, आणि त्या उंबरझऱ्याच्या ठिकाणी महाराजांनी आपली प्राणज्योत मावळली. एवढा अधिकार फक्त संत महात्म्यांना असतो, त्यांना सोयीच्या प्रारब्ध म्हणतात. परइच्छा प्रारब्ध म्हणजे भगवान परमात्मा. भक्तांनी भक्ती केली तर देव येतात, जर भक्तांनी भक्ती केलीच नाही तर देव येणार नाही.
म्हणून अणुसाय माईनं 60,000 वर्ष अनुष्ठान केलं. तेव्हा अनंत ब्रह्मांडाचा मालक अणुसाय माईच्या करस्थळामध्ये प्रगट झाला. त्याला पर इच्छा प्रारब्ध. आपल्या इच्छा पुष्कळ आहेत. मनात वाटे सुंदर कांता रूपवंत असावे, मनात वाटे सुंदर कांता रूपवंत असावे, देवाजीच्या मनात याला, देवाजीच्या मनात याला कर्कशाला व्हावी. मर्जी देवाची 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 मर्जी देवाची 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 मर्जी देवाची देवाची. माणसाला वाटते सुंदर बायको मिळावं. 10 मुली बघतात महाराज काय काय पोरं. तुम्ही केले की नाही? आता नाही नाही काय भेटणं आल्या तो मुली अवघड झाली. बरेच पोरं महाराज. आणि ते कसं झाले, ते कोरोनासारखी बिमारी यावं लागते है की नाही? कोरोनाच्या बिमारीमध्ये माणसं ते काय म्हणतात त्याला, मास्क 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 लावायचे. मास्क लावल्यामुळं ते तोंड कसं आहे काय कळणार. काय काय नकट्या पोरीच्या लग्न झालं मास्क लावल्यामुळे. मास्क आल्यावर कळालं नाक नकट आहे. अवघड आहे मोठं. मनात वाटायला सुंदर कांता असावी, पण देवाच्या मनात जर असं तर कर्कशा लावून देते महाराज. आपल्या मनात काही नाही. आणि इच्छा प्रारब्ध. देवदेव करा तो ही इच्छा मिळते. देवदेवच नाही तर पुण्याचा साठत नाही. मनात वाटे लड्डू पेढे मिष्टान सेवावे, मनात वाटे लड्डू पेढे मिष्टान सेवावे, देवाजीच्या मनात याला, देवाजीच्या मनात याला उपवासी ठेवावे. मर्जी देवाची देवाची मर्जी देवाची देवाची मर्जी देवाची देवाची मर्जी देवाची 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 मर्जी देवाची देवाची. मनात लड्डू पेढे खावाटालय आणि देवाच्या मनात जर असलं तर उपाशी ठेवते. काचे लड्डू पेढे आहे की नाही? मनात वाटे हाती घोडे पालकीत बैसावे, मनात वाटे हाती घोडे पालकीत बैसावे, देवाजीच्या मनात याला ओ, देवाजीच्या मनात याला पायी चालवा. मर्जी देवाची देवाची मर्जी देवाची 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 मर्जी देवाची 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 मर्जी देवाची 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 मर्जी देवाची देवाची. मनात काही वाटते आपल्या, पण दिलं तर होय. आपलं प्रारब्ध तसं नाही. म्हणून संत महात्मे सांगतात, आनंद देव दत्त स्मरा सदोदित, त्याच्या भगवंत जवळ उभा. भक्त हो, अभंगाचं पहिलं चरण झालेलं आहे. 10:32 झाले. कीर्तन कितीला सुरू झालं? 9ला. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पाळगीर महाराज सांगतात की आनंद देवदत्त ह्या देवाचं भजन करा, आणि भजन केल्यानंतर साक्षात देव तुमच्या पाठीमागे राहील. म्हणून आता सगळ्यांनी एक बार हात वर करा. आपण भजनच करून दाखवू देऊ, है की नाही? देवा दत्ता हो देवा दत्ता, देवा दत्ता हो देवा देवा दत्ता हो देवा दत्ता, देवा दत्ता हो देवा दत्ता 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 देवा दत्ता
टाळ्या अशा वाढू नका, आडव्या उभ्या वाजवा अशा. अशी जर टाळी वाजवली तर डॉक्टर लोक सांगतात बघा, दररोज उठल्या उठल्या 100 टाळ्या वाजवा. जर आपण भगवंताचं नाम स्मरण करत करत जर टाळी वाजवली, आनंदाने वाजवा टाळी, पाप जळून होईल होळी. देवाचं नामस्मरण करत करत टाळी जर वाजवली तर ह्या नसा इथून जोडल्या ते पायापर्यंत आणि पायापासून जोडल्या ते आपल्या मस्तकापर्यंत. आपल्या मेंदूला जोडलेल्या नसा कशा आहेत माहित आहे का? इथं जसं यांनी साऊंड सिस्टीमला वायर लावलेत की नाही, असे तसे बारीक वायर जोडलेले आहेत. विमानाला डबल टिबल चौबल फिल्टर करून पेट्रोल राहते की नाही, तसं डबल टिबल चौबल फिल्टर करून ते दिमागाला रक्त पोहोचले जाते. आणि जर करता एखादी नस मध्ये जर थोडीशी गाठ काही झाली असेल आणि आपण जर आजची टाळी वाजवली तर हे कंपन पावते, समजा स्प्रिंग सारखं कंपन पावलं. जसं पायपात काय अडकलं कसं कसं केलं फटके निघून जाते की नाही, तसं मध्ये कुठं जर रक्ताची गाठ झाली असेल कोलेस्ट्रॉलची, तर देवाचं नामस्मरण करत करत टाळी जर वाजवली तर सगळे कीर्तनकार तेच सांगतात मला, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. याचा अर्थ असा, टाळी वाजवल्यानंतर आरोग्य, धन, संपदा. तुमच्याकडे खूप पैसा आहे, दौलत खूप आहे, पण खायचं काहीच नाही, है की नाही? खूप पैशात हो, मुगाची डाळ आणि भाकर लय दिवसापासून चालले, 4 गोळ्या. तुम्ही आता बघा, देवाचं भजन करत करत तुम्ही टाळी वाजवा, या अंगामधला घाम काढा बरं काय. जसे जगद्गुरु तुकोबाराया भंडाऱ्या डोंगरावरती जाऊन देवाचं भजन करत गेलेत, दगडांचा टाळ वाजून बरं का. म्हणून जगद्गुरु तुकोबाराया त्यांच्या अंगामध्ये असणारा जे भगवंताचं नामस्मरण आहे ते रोमाला भिडलेलं होतं. असंच एके दिवशी संत जनाबाईचं भांडण झालं एका शेजारणीशी. भांडण कशाचं? गौऱ्यांचं. मग दोघीच्या गौऱ्या इकडं काय लावलेल्या होत्या, इकडं काय लावलेल्या होत्या, एकमेकीत मिसळल्या गेल्या. लागलं भांडण. महाराज संत जनाबाई म्हणाल्या माझ्या गौऱ्या, ते म्हणाले माझ्या गौऱ्या. असं करता 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 दोघीमध्ये फैसला झाला. काय झालं? संत जनाबाई म्हणतात, ज्या गौरीतून पांडुरंगाचा आवाज येईल ते गौरी माझी, ज्या गौरीमधून देवाचा आवाज येणार नाही ते गौरी तुझी. गौरी कानाला नामदेवन मान डुलू लागल्या, विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू 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 लागल्या. महात्मे सांगतात, आनंद देव दत्त स्मरास दोदित, त्याच्या भगवंत जवळी उभा भगवंताचं नामस्मरण करत राहा.
देव आपल्या मागं पुढं सांभाळ करत राहते. अभंगाचे दुसरं चरण. मग काय होऊन सुखाचा संसार, मग काय होणे 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 सुखाचा संसार, मग काय भक्ती मुक्ती द्वार ओळंगती, भक्ती मुक्ती द्वार ओळंगती, दयाच्या माझ्या सुखाचा दयाच्या माझ्या वती निरंतर, दया क्षमा दाते वस्ती, दया क्षमा दाते वस्ती निरंतर. ओ जाती षडविकार जाती चढविकार चढारी पो, जाती चढविकार चढारी पू, चढारी पू. मग काय होणे सुखाचा संसार, मग काय होणे सुखाचा संसार, मग काय होणे सुखाचा संसार. भक्ती मुक्ती द्वार बघतो या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित सर्व मायबाप, उपस्थित संत महात्मे, आमचे चोपदार मामा आणि आमचे मृदंगाचार्य, गायनाचार्य, मृदंगाचार्य हरिभक्तपरायण गंभीर महाराज, गाव कोणतं? कपिलदास महाराज चौहान, गोरलेगाव. 2 पॉम्पलेट आहेत बाबा. दुसरे हातात हॅलो, त्यांचे कपिल महाराज. कपिल महाराज देशमुख. कुठले हो? गोरलेगाव. बरं बरं, म्हणजे जवळच आहे का गाव? खूप सुंदर वाजवता. सगळेजण तुम्हाला धन्यवाद देतात ना.
महाराज या नात्यानं तुम्हाला मी शुभ आशीर्वाद देतो. लवकर सावधान. आशीर्वादम फलदायकम सर्व सुख संपदा या वर्षी कुर्या सदा मंगलम सावधान. आणि तसेच गायनाचार्य हरिभक्तपरायण शंकर महाराज इगवले, हरिभक्तपरायण गजानन महाराज इगवले, दत्तभक्तपरायण राजाराम पाटील चोंडीकर आणि मुरली पाटील बेलूर. याच्यावर नाव दिसणार. हाय बाबू दुसऱ्या पॉम्पलेटवर आहे याच्या. 2 पॉम्पलेट आहेत. 2 आहेत पॉम्पलेट. 2 हात काय हे 2 कार्यक्रमाची होती. कार्यक्रमाचे वेगळे वेगळे 2 निघाले. नाही ते दोन दुसरा एक पॉम्पलेट आहे 2च कीर्तन. कीर्तनाचं अलग आहे, आपलं दुसरं आहे. ठीक आहे. अगोदर निघाला तो पुन्हा निघाला. हे घ्या, हे द्या सर. सर ते अवघड व्हायलंय मला, एकाला सोडून एकाला, है की नाही? हां. बारीक होऊन गंभीर महाराज आळंदी देवासी कपिल देशमुख गोरलेगाव तबला वादक श्रीकांत पाटील तावडे सिंध वादक. आता ते म्हणजे याचं आहे, बरं असू द्या. युवराज पाटील आष्टीकर आणि गायनाचार्य शंकर महाराज इंगवले, गजानन महाराज इंगवले, मुरली पाटील बेलूर, श्री राजाराम पाटील चोंडी, श्री परशुराम पाटे मामा येवली, श्री आनंदराव पाटील येवले, श्री गजानन माऊली तामसेकर, श्री त्र्यंबक पाटील वाटेगाव, श्री संतोष माऊली रुईकर. सर्व या ठिकाणी भजनी मंडळ आलेले आहेत आणि खूप सुंदर असं गायन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि सर्वजण तुम्हाला धन्यवाद देतात, पण मी तुम्हाला शुभ आशीर्वाद देतो. हे परमेश्वरा, असं ज्यांना सुंदर गायनाचं गायन दे आणि गायनाची जे सरस्वती दैवता आहे ती सदा प्रसन्न राहू दे त्यांच्या जिभेवरती. आणि सुंदर अशा गायनातून माझ्या या सर्व भक्त मंडळींना आनंद प्राप्त करण्याचा, हर्षानंद प्राप्त करण्याचं सामर्थ्य त्यांच्या अंगी येऊ म्हणून भगवंताच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून मी त्यांना शुभ आशीर्वाद देतो. ना अशा प्रकारे या ठिकाणी सर्व भजनी मंडळ, तसेच तुमचं नाव काय? तुम्ही काय घेऊ तसं का करायचं. नाव माहित पाहिजे ना. साऊंड सिस्टीम वाल्याचं नाव एसटी खाली असं परभणीकर. साऊंड साऊंड सिस्टीम. साऊंड सिस्टीम कुठं आहे इथं? नांदेडकर नांदेडकर इव्हेंट. नांदेडकर जिवले इव्हेंट इव्हेंट. नांदेडकर इव्हेंट साऊंड सिस्टीम. वा, खूप सुंदर तुम्ही आवाज सोडता. टाळ्या वाजवा. नंबर एक मजातर्फे सुद्धा अशी सिस्टीम असावी महाराज. आमचा गळा चालला आलाय, मला सर्दी झाली त्याच्यामुळे, तरी पण या साऊंड सिस्टीम कसं सांभाळून घेतलं कळालं मी येऊन बरं काय. खूप सुंदर बरं काय. खूप तुम्हाला भक्त हो, ज्यांना साऊंड सिस्टीम पाहिजे आमच्या ह्या भक्ताकडून कधी बी मागून न्या. 4 पैसे कमी द्या, पण आमच्या भक्ताचं साऊंड सिस्टीम नाही बरं काय. कारण असा तुम्हाला शुभ आशीर्वाद माझा पाठीशी राहो. सदैव तुमचा उद्योग प्रगती पथावर राहो. भगवान तुमच्या पाठीमागे राहून तुमचं कुटुंब सदैव सुखी राहो. संतती संपत्ती ज्ञान तुमच्या कुटुंबामध्ये प्राप्त होय. भगवंताच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. म्हणून भक्त हो, आता या ठिकाणी संपलेला आहे म्हणून तुम्ही बी परभणीकर. परभणीकर दत्त भरती संस्थातर्फे संस्थानातर्फे बरं. चॅनल चालवतो. चॅनल दत्त बर्डी यूट्यूब चॅनल आता लाईव्ह चॅनल चालू आहे महाराज. महाराजाने स्वतःचं ह्या मंदिराचं संस्थांचं चॅनल आहे. कधी तुम्हाला काही जरी बघायचं झालं तर दत्त बर्डी यूट्यूब चॅनल म्हणल्याबरोबर येते ते. आणि सगळे धार्मिक कार्यक्रम हे आमचे भक्त अतिशय सुंदर अशी सेवा या ठिकाणी करून सुंदर असा कार्यक्रम पूर्ण विश्वामध्ये या भगवंताची सेवा व दत्तभक्तांची सेवा त्यांच्याकडून होत आहे. म्हणून त्यांना एक बार टाळ्या वाजवा. अशीच सेवा करत जा. गुरु सेवा घडी ज्याची काळ दंडी नातयाची अंती जाय मोक्षपदाची गुरुची सेवा केली आहे. गुरु महाराजाची सेवा करा, त्याचं फळ मिळत जाते बरं काय. कर्मण्यवादे कार असते मा फलेशु कदाचनम. कर्म चांगले करत राहा, फळ चांगले. कारण हिंदू धर्म म्हणजे सनातन धर्म होय. आणि हिंदू धर्म म्हणजे 18 जाती जमाती एकत्रित होऊन त्याचा हिंदू धर्म किंवा त्याला सनातन धर्म असं म्हणतात. 5000 कोटी वर्षापूर्वी तयार झालेला हा सनातन धर्म, एवढा जुनाट आणि सनातन पुरातन असणारा हा धर्म. आपल्यामध्ये 18 प्रगट धान्य आहे, तसंच 18 प्रगट जाती आहेत आणि एवढ्या जाती म्हणून त्याला सनातन धर्म म्हणतात.
म्हणून हा सनातन धर्म माझा एक झाला पाहिजे. आणि या ठिकाणी विविध प्रकारचे संप्रदाय, विविध प्रकारचे मार्ग, भिन्न भिन्न प्रकारचे, ह्या आमचा देव, हे तुमचा देव, हे आमचा मार्ग, हा आमचा पंथ, हा आमचा संप्रदाय, हे सगळा भेदाभेद दूर करा. तुम्ही आम्ही सनातनी आहोत. सनातन याचा अर्थ असा की परपिढा हा कधीच कोणाची करणार नाही. सनातन म्हणजे प्रत्येकाची पूजा करणारा धर्म. झाडाची पूजा करतो, माणसाची पूजा करतो, देशाची पूजा करतो, माय बापाची पूजा करतो, नवे नवे नद्यांची सुद्धा पूजा करतो, सागरांची पूजा करतो. त्याला सनातन धर्म म्हणतात. या सनातन धर्मामध्ये कोणत्याच जीवाला कसल्याच प्रकारचा त्रास होणार नाही, त्यालाच सनातन धर्म म्हणतात. आणि तोच हा हिंदू धर्म. म्हणून माझा सगळा हिंदू बांधव एक झाला पाहिजे. आणि आज किंवा उद्या किंवा परवा या भारत देशाला हिंदू राष्ट्र केलं पाहिजे. दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, ददा प्रभू ददा अजून सांगतो संपली वेळ. आता शरण शरण हेच आहे बरं काय. आता चाल पिल सगळं झालं. आता काय घेऊन ये आपण, कारण वेळ झालेला आहे, 11 वाजून गेलेलं. तरी आता जाता जाता थोडं सांगतो भक्त हो. आपल्या या हिंदू समाजामध्ये, सनातन धर्मामध्ये व्यसनाधीनता जास्त वाढलेली आहे. तरुण पोरं पुड्या खायला लागलेत बरं काय. त्या पुड्याचं नाव बरंच काय आहे, पण मला काही येईना. आमच्या शेतामध्ये गडी काम करत होते. त्यांनी घराकडे जात होतो तर गड्यांनी मला सांगितलं, महाराज येता येता राजकमल आणा. राजकमल काय, विमल आणा बरं काय, आदत आणा. मला एक सांगायचं आहे भक्तो, अजिबात गुटके पुड्या खाऊ नका, बिड्या वडू नका, तंबाखू खाऊ नका, दारू पिऊ नका, मांस मच्छर खाऊ नका. बदाम खा, काजू खा, दूध पिया, शरीराला धष्टपुष्ट करा. गाईचं दूध पिया, शरीराला धष्टपुष्ट करा. गाईचं म्हशीचं तूप खा, तुम्हाला दवाखाना लागणार नाही. या सगळ्या गोष्टी या सनातन धर्मामध्ये विसरलेल्या आहेत. किती वेळा माझे सनातनी बंधू देवळामध्ये जाऊन मारुतीरायाची चालिसा घेतात, देवाचं भजन करतात. सांगा, आमचं लक्ष धर्माकडे नाही. म्हणून जोपर्यंत धर्म आहे तोपर्यंत आपण आहोत, धर्म गेला आपण गेल्या. म्हणून त्यासाठी माझ्या सर्व हिंदू बांधवांनी असेच एकमेकास सहाय्य करू. अवघे धरू सुपंथ, वेगवेगळे जरी पंथ असतील, वेगवेगळे जरी संप्रदाय असतील, तर एकमेकाला सहाय्य करून धर्माचं कार्य करत जा. कारण करणे धर्माचे पालन, करणे धर्माचे पालन म्हणून नाही भाऊ. पाखंड एक शेवटला म्हणून धर्माचे पालन, पाकांड खंडन करणे आम्हा हेचे काम बीज वाढवावे नाम. दुसरं काय करायचं नाही. भगवंताचं भजन करत जा, चिंतन करत जा या संसारामध्ये राहून. आणि दुसरं सांगतो, दुसरी गोष्ट म्हणजे मायबापाची सेवा करा बरं काय. कारण आई वडिलांची सेवा जर नसेल तर आपल्याला देव सुद्धा प्रसन्न होत नाही. पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले का आले, तर त्याने आपल्या आईवडिलांची सेवा केली होती. तसं घरामधल्या आईवडिलांना दुःख देऊ नका महाराज. आपण लहान असताना त्यांची आपल्याला गरज होती की नाही सांगा. आईच्या पदराला धरून आपण कितीतरी खाऊ मागितले, पैसे मागितले, कितीतरी लाड आपल्या आईनं आपले पुरवले. आपल्या बापानं दुसऱ्याची मजुरी करून तुम्हाला शिकवलं, मोठ्या मोठ्या नोकरीला लावलं. असंच आमच्या एका गावामध्ये असाच एक मुलगा नोकरीला लागला. बाप शेतकरी होता आणि तो साधारण राहत होता आणि शहरामध्ये त्याला सर्व्हिस होती. एके दिवशी बापानं विचार केला, आपल्या घरामध्ये म्हैस आहे, म्हशीचं झालेलं तूप आहे. तो आपल्या पत्नीला म्हणाला, हो ते तुपाचं मडकं द्या, मी माझ्या मुलाला नेऊन देतो. एके दिवशी बाप तुपाचं मडकं वरून तोंड बांधलेलं मेन कपडानं, हातामध्ये घेतलेला, धोतर लेवलेला, धोतर मळलेला असलेलं बरं काय, पटका बांधलेला असा बाप शहरामध्ये गेला. तो पुरुष मोठा अधिकारी होता आणि बाप बाहेर गेला. त्या ऑफिसच्या समोर थांबला. त्या एकाला सांगितलं, अहो माझा मुलगा इथं तर अमुक अमुक नोकरीला आहे, सर्व्हिसला आहे, तो एक अधिकारी आहे आणि त्याला सांगा तुमचा बाप आलाय. त्यांना अगोदर पाहिलं त्याला, हा आमच्या साहेबांचा बाप असू शकतो का म्हणे. बरं काय, सगळी धोती फाटलेली, ठिगळं लावलेली, महाराज कुर्तं जे असणारं, शर्ट असणारं, मळालेलं शर्ट दिसलं. त्यांना वाटलं आमच्या साहेबाचा बाप असा कसा असतो. आतमध्ये गेला, साहेब तुमचे बाबा आलेत. तो साहेब बाहेर आला, बघतो तर काय, बापाची अवस्था पाहिली. त्याला वाटलं ह्याला जर माझा बाप म्हणावा तर माझा अपमान होईल. अहो तुम्ही माझे कोणी नाहीत, कोण आलात तुम्ही, चुकीच्या पत्त्यावर आलात.
असं म्हणल्याबरोबर बाप घरी गेला आणि तो आयुष्यभर त्या पोराला कधीच बोलला नाही. त्याला सांगितलं, बेटा मी मेलं तरी मला पाणी पाजू नको, अशी अवस्था नको बनतो. म्हणून आपल्या बापानं आपल्यासाठी काय केलं नाही. मग ज्यावेळेस आपल्याला बापाची गरज होती त्यावेळेस आपण वापर केला, पण आता आपल्याला आपल्या आई बापाची गरज आपली आहे. माय बापाला विसरू नका बरं का. म्हणून आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती दिला त्यांनी मला आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. ओ रखरख त्या उन्हात, तळतळ त्या रानात, आई ग माझे नाव निघाले कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल हा उपवास, कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल हा उपवास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. जीवनामध्ये आपले आई वडील जिवंत असतात तेच देवगड्या. सकाळी सकाळी उठा, आंघोळ करा, अगोदर वडिलांच्या आईच्या पाया पडा, ज्यांच्या आई वडील त्यांचे. नंतर मंदिरात जा, आमच्यासारख्या महाराजाकडे या, गुरुकडे या. अगोदर येऊ नका. बहुजन्मेचा काम क्रोध एके ठाई संचरला, माय बाप साधू संत त्याईचा मी द्वेष केला. तेनेच करुण पाप बहु मोक्षे न होय जीवाला, विनंती गुरुराया. स्वामी अंतरलो पाया, नाही केली तुमची सेवा, तिने जन्म गेला वाया, विनंती गुरुराय. आपली आई जिवंत आहे ना, आपला देव जिवंत आहे आपल्या घरामध्ये. आपला बाप जिवंत आहे ना, आपला देव जिवंत आहे आपल्या घरामध्ये. बहिणाबाई चौधरींची आई वारली होती मला, तिला दुःख वाटत होतं. एके दिवशी असं सोप्यावर बसली, समोर एक गाय वासराला चाटत पाहिली. पाहिल्यानंतर त्या बहिणाबाईला आपल्या सुद्धा आईची आठवण आली. बहिणाबाई काय म्हणते, हंबरुनी हंबरुनी वासराले चाटते जवा गाय, तेव्हा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय, दिसते माझी माय, दिसते माझी माय. हंबरडा पडून गाय आपल्या वासराला चाटत होती, ते दृश्य बघितलं बहिणाबाई चौधरीने. तिला आपल्या आईची आठवण झाली. माझी माय जर असली तर माझी माय सुद्धा मलाच असं कुरवाळली असते. ताकद आहे बघतो आईच्या आशीर्वादात, वडिलांच्या आशीर्वाद. मग त्या बहिणाबाई चौधरीला आपल्या आईची आठवण झाली आणि आजूबाजूच्या शेजारीन बाया म्हणत होत्या, आया बाया सांगत होत्या होतो जेव्हा ताना, आया बाया सांगत होत्या होतो जेव्हा ताना, दुष्काळात माईच्या तुझा आटला होता पाना, दुष्काळात माईच्या तुझा आटला होता पाना. आजूबाजूच्या शेजारीन बाया सांगत होत्या, बापू तू लहान होतास ना तेव्हा तुझ्या आईनं काय केलं, तेव्हा दुष्काळ पडला होता, खायला काय भेटत नव्हतं. आणि खरंच भेटत नव्हतं. त्या काळामध्ये अमेरिकेची लाल ज्वारी आली होती. एवढी एवढी ज्वारी मिळायची, त्याच्यामध्ये त्या आईनं ते ज्वारी जात्यावर दळायची, त्याच्यामध्ये उंबरं उकडून जास्त उंबरं टाकायची, त्या पिठामध्ये मिसळून भाकरी करायची आणि आपल्या मुलाबाळांना द्यायच्या. पण त्या आजूबाजूच्या शेजारीन बाया सांगत होत्या, तू लहान असताना दुष्काळ पडला, तुझ्या आईला खायला भेटत नव्हतं, आईला खायला जर भेटलं नाही तर आईला कुठून दूध येणार, दूध कुठून येणार. आपल्या आईनं विचार केला, मला दूध आलं नाही तर माझं बाळ कसं जगणार. म्हणून माझ्या आईनं काय केलं हो माझ्यासाठी, पिठामध्ये
पिठामध्ये पाणी टाकून पाजित मले जाय तवा मले पिठामध्ये दिसते माझी माय दिसते माझी माय दिसते माझी माय पिठामध्ये पाणी टाकून त्याचे आंबील करून मला पाजून लहानाचं मोठं केलं म्हणून त्या आईला विसरता होय तुझ्या या उपकाराची मला जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार ना अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार ना आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार अनमोल जन्म आईबापानं आपल्याला दिलं हे जग दाखवलं मायबापाला विसरू नका उगा मायबापाला विसरून कोण्या मोठ्या मोठ्या साहेबाचा आदर करू नका हट काहीच नाहीत मायबापाच्या पुढे कोणीच काही नाही आहे की नाही म्हणून आपले आई वडील आपले खंबीर देव आहेत त्यांचा आशीर्वाद घ्या त्यांच्या जे गरजा आहेत त्यांच्या पूर्वा बाहेरून जा घरी गेल्यानंतर बाबाला विचारा बाबा तब्येत बरी आहे ना तुमची बाबांचे पाय दाबा जवळ जा राग राग करू नका जगातून ते गेले ना पुन्हा आशीर्वाद तुम्हाला बेंबीच्या देठापासून देणार कोणीच नाही म्हणून ज्ञानेश्वर माऊली सांगतात आईची कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती लेकुराचे हित जाणे माऊलीचे मातेची आचिती अवघी बाळकाची प्रीती देहे भाव विसरला जवळ येता क्षीण गेला म्हणून बघतो आई वडिलांची सेवा करा भगवंताचं नामस्मरण करा माझा छत्रपती शिवाजी महाराज अन्यायाच्या विरोधात लढणारा एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज कोण्या जाती धर्माच्या विरोधात माझा राजा नव्हता बरं काय कारण छत्रपती शिवाजी महाराजाचे 12 अंगरक्षक मुस्लिम जातीचे होते तर त्यांच्यासाठी त्यांनी आपल्या किल्ल्यामध्ये मस्जिदी बांधून दिल्या जो ज्या धर्माचा आहे ते मंदिर बांधून दिलं आणि तुमच्या देवाचं तुम्ही भजन करा असा माझा राजा एकच राजा होऊन एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर हो माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर रयतेसाठी प्राण झेलले आपल्या निधड्या छातीवर आपल्या निधड्या छातीवर आपल्या निधड्या छातीवर बालपणाने बल्ले मावले भरोसा त्या राजावर बालपणाने बल्ले मावले भरोसा त्या राजावर माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर गडकिल्ल्याच्या दगडावर छत्रपतीच्या शूरमर्दांना छत्रपतीच्या शूरमर्दांना ठेव मनासी जाण तुम्हाला शिवरायाची तुम्हाला शिवरायाची तुम्हाला शिवरायाची छत्रपतीच्या शुरमर्दान शुरमर्दान देवधरासी जाण देवधरासी जाण तुम्हाला शिवरायाची 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 शिवरायाची
जगदंब 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 वा कपिल महाराज वा आई भवानी तुझ्या कृपेने तारीसी भक्ताला आई भवानी तुझ्या कृपेने तारीसी भक्ताला आघातमय मा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी तारीसी तो भक्ताला आई कृपा करी माझ्यावरी तारीसी तो भक्ताला आई गोंधळाला गोंधळ मांडल भवानी मा तुळजा भवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिली. मायच होती ते. माय एवढं लाड पुरवते लेकराचं सांगूच नाही, है की नाही. माय एवढी ताकद कशातच नाही मला. म्हणून देव देश आणि धर्मापायी प्राण घेतले हाते. सुरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. सुरामी सरदार आम्हाला काय कुणाची. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. आनंद देव दत्त स्मरास दोदित त्याच्या भगवंत जवळी उभा. मग काय होणे सुखाचा संसार. भक्ती मुक्ती द्वार वळंगती. दया क्षमा शांती वस्ती निरंतर जाती षडविकार षडरिपू. मग काय होणे सुखाचा संसार. भक्ती मुक्ती द्वार वळंगती. अंतरे बाहेर आनंद व्यापिला बाळगिरी बापूजीला सांगतसे. मग काय होणे सुखाचा संसार. भक्ती मुक्ती द्वार वळंगती. जय आनंद जय जय आनंद. जय आनंद जय जय आनंद जय आनंद जय जय आनंद जय आनंद जय आनंद जय जय आनंद जय आनंद शरण शरण सद्गुरुनाथा तुम्हा आलो अवधूता. शरणाले सद्गुरु महाराज तुम्हा मागणे लई नाही मजो ठाव द्यावा पाय. शरणाले आचे लाभ सद्गुरु महाराज जन्म मरणाचे व्यथा बापू जैसे चुकवे दत्ता. शरणाले आचे लाभ तुम्हा सद्गुरु महाराज. आनंदाची आरती प्रेमाच्या ज्योती ते हा प्रकाश उजळल्या ज्योती. नाते भक्त जन आनंद करते. आनंदाचा मेळा आनंदाचा मेळा प्रेमेला कधी. जय देव जय देव जय आनंदोबा सद्गुरु स्वरूपा. सगळ्या देवाचा साक्षी प्रतिभा. जय देव सर्वा घटी आनंद सर्वाचे सार. आकार निराकार परावणे पर. मूळ माया चैतन्य रचना संसार. देहा ब्रह्मांड उभयकार. जय देव जय आनंदोबा सद्गुरु स्वरूपा. सगळ्या देवाचा साक्षी प्रतिभा. जय देव खलवेद ब्रह्मा मायेक सकल. नित्य हा प्रपंच जयचे आवाज. खर्गजळ संसार भ्रांतीचे फळ. आत्मा राम शरण आत्मा राम शरण ब्रह्म देव. जय देव जय आनंदोबा सद्गुरु स्वरूप. सगळ्या देवाचा प्रतिभा. जय देव खाले लोटांगण वंदन जन पुराण वाहिन रूप. प्रेमानंद नानंद बोल भरवाडे मनरा. तुम्ही हो माता पिता तुम्ही हो संतो सखा. तुम्ही हो जमदेवानो दत्ता प्रभु दत्ता प्रभु दत्ता प्रभु दत्ता प्रभु दत्ता प्रभु दत्ता प्रभु. श्री